अक्षय तृतीया म्हणजे वर्षभरात जे 3.5 मुहूर्त येतात त्या मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. याच दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता असे म्हटले जाते. भगवान विष्णूंचा 6वा अवतार परशुराम यांची जयंतीसुद्धा याच दिवशी असते. तसेच भगवान श्रीहरी विष्णूंचा आणखी एक अवतार नरनारायण यांनी देखील अक्षय तृतीयेलाच अवतार धारण केला होता. श्रोतेहो, या दिवशी उपवास केला जातो, दानधर्म केला जातो आणि त्यातून मिळणारे पुण्य हे अक्षय असते असे मानले जाते. अक्षय पुण्य अर्थात कधीही न संपणारं. त्याचबरोबर अनेक लोक अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी करतात, कारण या दिवशी सोने खरेदी करणं हे खूपच शुभ मानले जाते. ते सुद्धा अक्षय टिकतं अशी मान्यता आहे आणि त्या सोन्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जाते. सोने खरेदी करणाऱ्याला अनेक लाभ होतात अशी प्राचीन मान्यता आहे. पण प्रत्येकाला सोने खरेदी करणे जमत नाही हे देखील तितकंच खरं. सोन्याच्या किमती आता आभाळाला भिडलेल्या आहेत आणि अशा वेळेस आपल्याला सोने खरेदी करणे जर शक्य नसेल तर सोन्याऐवजी तुम्ही अक्षय तृतीयेला सोन्यासारखीच एक वस्तू मौल्यवान तितकाच लाभ मिळवून देणारी खरेदी करू शकता. कोणती आहे त्या वस्तू त्या सांगण्याआधी मी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अक्षय तृतीया यावर्षी 10 मेला आलेली असून आपण या दिवशी सोन्याऐवजी माता लक्ष्मींच्या पादुका आपण खरेदी करू शकता. आपल्याला त्या वेगवेगळ्या धातूंमध्ये उपलब्ध आहेत, जसे की तांब, चांदी, पितळ अशा धातूंमध्ये. या धातूंमध्ये आपण पादुका खरेदी करू शकता. एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन या पादुकांची आपण खरेदी करावी, ते आणखी शुभ मानले जाते. खरेदी करून झाल्यानंतर आपण या पादुकांची स्थापना आपल्या देवघरामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्कीच करावी. अक्षय तृतीयेचा हा संपूर्ण दिवसच शुभ मुहूर्त असल्याने त्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज नाही. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्ताची जी सुरुवात आहे ती होणार आहे सकाळी 5:30 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे 5:30 वाजेपर्यंत. अर्थातच अक्षय तृतीयेचा संपूर्ण दिवस 10 मे हा शुभ दिवस आहे आणि आपण पादुकांची स्थापना देवघरात या दिवशी दिवसभरात कधीही करू शकता. मात्र या दिवसापासून तुम्ही त्या पादुकांची विधिवत पूजा करणे चालू करा. नुसत्या आणल्यात आणि देवघरात ठेवल्यात असे करू नका, कारण या पादुकांसोबत माता लक्ष्मी देखील तुमच्या घरात येणार आहे आणि आशीर्वाद तुम्हाला देणार आहे. त्यामुळे विधिवत या पादुकांची पूजा होणे आवश्यक आहे. त्या संदर्भातील काही नियम आहेत तेही जाणून घ्या. अनेकांना अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो, मात्र माता लक्ष्मींच्या पादुका खरेदी करणं सर्वात शुभदायक आणि लाभदायक मानले जाते. तसेच आणखी एक वस्तू सांगणार आहे मी तुम्हाला, जी आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी घ्यायची आहे, ती म्हणजे पाण्याचा माठ. हो श्रोते हो, आपण या दिवशी पाण्याचा माठ देखील खरेदी करू शकता आणि आपल्याला आपण माठ आधी देखील घेतला तरी आपण पाणी टाकून आपण या अक्षय तृतीयेच्या दिवसापासून त्याचा वापर चालू करू शकता. आणि दुसरी अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे केळी आणि करा या वस्तूंची देखील आपल्याला खरेदी या दिवशी करायचीच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी माहितीसह. धन्यवाद.